या ठिकाणी फेटाला चेकवर खाराखोड केली आणि चेक बाउन्स झाला. चांगला चेंडू होता, ब्लॉकल मध्ये टाकला होता. ऑन साइडला खेळतो मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पुणे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील नाहीये. काय क्षेत्ररक्षण होतंय, काय फेकी होते, कुठेही वाटत नाहीयेत. हे मास्टर 40+ चे खेळाडू आहे या ठिकाणी राजू पाटील. बघा 40 नंतर खांदे झुकले जातात, शरीर झुकलं जातं, पण हे फॉर्मॅटच असं आहे की यामध्ये खांद्यांना तुमच्या जोर दिला जातोय, तुमच्या मनगटांना जोर दिला जातोय. सुरेख चेंडू होता, पुन्हा एकदा ग्राउंडेड होतोय, अगदी मैदानाला लागत तशाच प्रकारचा खेळ, तशाच प्रकारचा चेंडू आणि तोच क्षेत्ररक्षक 30 पैकी पुनरावृत्ती केली होती. जणू काही आपण या ठिकाणी ऍक्शन रिप्ले बघत आहोत. एक धावीन धावसंख्या पुढे सरकते, धावत आहेत 4 रन्स ऑन बोर्ड. शिवाजी एक खूप मोठा फलंदाज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न, नो मॅच मध्ये चेंडू येतोय. एक धाव पूर्ण केली आणि 2 धावा देखील सहज पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावीन धावसंख्या पुढे सरकते, धावत आहे 6 रन्स ऑन बोर्ड. 6 रन्स विदाउट लॉस. बघा आतापर्यंत चांगल्या प्रकारचा खेळ, चांगल्या प्रकारचा या ठिकाणी अंपायरिंग देखील झालेली आहे. पंचांकडून चांगल्या प्रकारचे निर्णय आलेले आहेत. कोणत्याही निर्णयाला गालबोट लागेल अशा प्रकारचे चुकीचे निर्णय त्यांच्याकडून झालेले नाहीयेत. सरला हाताने खेळलेला चेंडू या ठिकाणी बघितला आपण मिड ऑफच्या अगदी समोरून चेंडू सीमेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. जरा स्पीडअप करूया, सुजाता पिंपला संघ जरा स्पीडअप करूया. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा जमा केल्यात खारबाव संघाने 10 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. प्रयत्न करत होता कधीपासून शिवाजी मोठे पटक्यांची, त्याला मात्र इथे यश आलंय. इनफिल्डच्या वरून अगदी खेळलेला चेंडू होता, मिडऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमेच्या बाहेर गेला. 4 धावांसाठी 10 धावा या ठिकाणी जमा केल्यात नटराज खारबाव संघानं. आता दुसरं षटक कोणाकडे द्यायचं त्याच्याविषयी सल्ला मसलत केली जाते. थोडासा विचार विनिमय केला जातोय, बघण्यासारखं आहे दुसरं षटक कोण टाकण्यासाठी येतोय. पण एक आहे, पाहुण्यांसाठी आज खेळ चांगला आहे. आमचे मित्र संतोष पाटील बसलेले आहेत, त्यानंतर विकासदादा भोईर देखील आलेले आहेत. आज संडे आहे, सुपर संडे, त्याच्यामुळे काम भरपूर आहेत, प्रोग्राम भरपूर आहेत, कार्यक्रम भरपूर आहेत. मंथ एंडिंग सुद्धा आहे, इयर एंडिंग सुद्धा आहे, व्यवहार आहेत आणि बरेचशा काही कार्यक्रम ठरलेले आहेत. आफ्टर 7 संध्याकाळी 7 नंतर कार्यक्रम सुरू होतील, पण दुपारच्या सत्रामध्ये सध्या तरी काही कार्यक्रम नाही आहेत. काही ना हरण्याची घाई झाली आहे, काही ना जिंकण्याची जिद्द आहे. हारले ते बसतील का काय करतील बघण्यासारखं आहे, पण त्या गोष्टी आता आपण नंतर करूया. सुरुवात करूया दुसऱ्या षटकाची. चांगला चेंडू होता, स्क्वेअर केला चेंडूला, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्र, चांगली पैकी दुसऱ्या 10 धोकादायक. काय रनिंग बिटवीन द विकेट, दोन्ही फलंदाजांची रनिंग बिटवीन द विकेट बघण्यासारखं राहील. बघा पुन्हा एकदा सांगतोय, कुठेही वाटत नाहीये. बघा शिवाजी आणि या ठिकाणी जो फलंदाज आहे संदीप काय खेळतायत. मी बऱ्याचशा वेळेला शिवाजीचा खेळ बघितला मित्रांनो. जवळपास सर्वात जास्त मॅन द सिरीज घेण्याचा पराक्रम देखील त्याच्याच नावावर आहे. जबरदस्त चेंडू. बघा थोडासा या ठिकाणी बघितलं होतं आपण, पंच कशा प्रकारे LBW हिट विकेट. यस हिट विकेट इथे तुमच्याच आडून दिसत नाहीये, सॉरी. अगदी स्टंप मध्ये टाकला होता, थोडीशी जमलीक झाली चेंडू मारण्याच्या प्रयत्नामध्ये, शरीर मात्र झुकलं गेलं ते स्टंपवर आणि हिट विकेटच्या माध्यमातून हा फलंदाज बाद झालाय. पहिला गडी बाद झालाय संदीप. धावा फलकावर काय माहित त्या 12. नवीन फलंदाज मैदानात येतोय
प्रशांत. कारभार संघाचा खेळ आतापर्यंत जबरदस्त खेळ झालेला आहे. सुरुवात चांगली झालेली आहे त्यांच्याकडून. 12 धावा फलकावर आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पण सुजाता पिंपळा देखील खूप मोठा संघ आहे मित्रांनो. म्हणून म्हटलं जातं की जेव्हा दोन मोठे संघ एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा मात्र एक उच्च दर्जाचा क्रिकेट बघायला मिळतोय. प्रभाकर राईट आर्म ओव्हर सामना करतोय समोर फलंदाज राईट हँड बॅट्समन प्रशांत. आता सुरेख लेट कट खेळलाय. डीपला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होताना बघायला मिळालं होतं परंतु चेंडू मात्र हाताला लागून देखील काही टप्प्याने चेंडू सीमेच्या बाहेर गेला. 4 धावांसाठी चौकार. बॅट मधून बघा संधी दिली होती. तुम्ही इतकी आखूड टप्प्याची किंवा वेल देता येईल एवढी देखील आखूड टप्प्यात चेंडू फेकू शकत नाहीये. ये देखो जब सीधी उंगली से घी निकलता है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं रहती दोस्तों. तशाच प्रकारचा खेळ. निधाव चेंडू बीट केला फलंदाजाला. कमबॅक केले प्रभाकर यानं. प्रभाकर याने मागच्या मॅच मध्ये मला वाटतं मॅच पटकावलं होतं ते सातत्य प्रभाकर याला ठेवावं लागेल. चांगली फलंदाजी केली होती. खराब चेंडू फ्लायटेट टाकला होता. चांगलं क्षेत्ररक्षण बघा अगदी जबरदस्त क्षेत्ररक्षण. प्लेअर चांगला आहे. मी तर म्हणेन तुम्ही जे स्क्वेअर लेग किंवा मिड विकेट लॉंग ऑन जे क्षेत्ररक्षक ठेवतायत ते कधी चांगले असतात. अगदी ॲथलेटिक्स प्लेअर असतात. तशाच प्रकारचा खेळ क्षेत्ररक्षकाकडून झाला. 1 धावेवर समाधान. धावसंख्या 17. चांगली गोलंदाजी प्रभाकरच्या माध्यमातून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज घेतले स्वतः गोलंदाज येतोय आणि चुकी होणार नाही. खेळी संपूर्ण येते शिवाजी याची. त्यानंतर प्रभाकर यांनी काय गोलंदाजी केली आहे. धावा खर्च केले त्यांनी फक्त 7 आणि महत्वपूर्ण सलामी जोडी होती ती मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवली. जबरदस्त गोलंदाजी प्रभाकरची. धावा 17 बघा. यानंतर जो होणारा सामना आहे दुसऱ्या फेरीतला बादशाह 11 पिंपलघर आणि कानाई पाये दोन्ही संघाच्या संघ नायकांनी तयारीत राहायचंय. पिंपलघर आणि पाये संघाच्या संघ नायकांनी तयारीत राहायचंय. चला आपण स्वागत सन्मानाकडे वळूया मित्रांनो. या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्या भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती विद्यमान सदस्य सन्माननीय विकासदादा भोईर साहेब यांचा आपण सन्मान करून घेऊया. मी या ठिकाणी विनंती करतोय जर्मनी आलिमगड संघाचे अष्टपैलू खेळाडू अनुभवी दशरथदादा पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित 22 धावा 5 गडी बाद. शेवटचा षटक कोण या ठिकाणी टाकण्यास येतोय बघण्यासारखं राहील. उमेश येतोय. समोर आहे फलंदाज निवृत्ती आणि नॉन स्ट्राइकला प्रशांत. प्रशांत मात्र अजूनही तळ ठोकून उभा आहे. 1 डाऊनला आला होता. मोठा फटका फ्लिक केला चेंडूला. बघायचंय हुक आणि चेंडू सीमेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
आणि बादशाह 11 पिंपलघर दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयारीत राहायचे. काय चेंडू खेळला होता फलंदाज. पहिल्या चेंडूवर चौकार. धाव होत्या 26. चांगला चेंडू होता. अगदी मैदान लगत खेळला. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव पटकावली जाते. बघा चेंडू जेव्हा ग्राउंडेड होत आहेत तेव्हा थोडासा अडचण येते क्षेत्ररक्षकाला, कारण कसं आउटफील्ड खराब असल्यामुळे चेंडू कुठून कधी समोरून उडेल सांगता येत नाही. पण चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. धावसंख्या बदल होतो. धाव होतं 27. प्रशांतनं चौकार ठोकून आपले इरादे स्पष्ट केलं होतं. त्यानंतर मात्र त्याने एकेरी दुहेरीवर भर दिला होता. इथे मात्र चांगला फटके खेळावे लागेल. चेंडू काही शिल्लक आहेत. खराब चेंडू. अगदी डाव्या एसटीच्या बाहेर जाणार चेंडू. पंचाकडून वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या बदल होतो. धाव होतं 28. बघा वाईट धावा किंवा अतिरिक्त धावा या संघाच्या पत्थर पडणाऱ्या धावा असतात मित्रांनो. या धाव्या तुम्हाला टाळावे लागते, कारण तुमचं स्लॉगवरचं षटक आहे, शेवटचं षटक. अशा षटकामध्ये तुम्हाला धाव्या या अतिरिक्त धाव्या टाळाव्या लागतील. स्लोवर आर्म चेंडू फेकला होता. चेंडू बराच काळ हवेमध्ये क्षेत्राच्या चेंडू पर्यंत पोहोचतोय. चांगला प्रयत्न केला होता. चेंडू हातातून निसटला, परंतु तत्पूर्वी फलंदाजाने 2 धावा देखील पूर्ण केल्या. धावसंख्या बदल होता. धाव होत आहेत 30. दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. एकच धाव त्या ठिकाणी केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला होता. धाव होता 31. 31 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 2 चेंडू मला वाटतं शिल्लक आहेत. फलंदाजीसाठी तयार. निवृत्ती. खराब चेंडू. बघा डाव्या स्टिचच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचाकडून पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय. मी म्हणालो होतो की अतिरिक्त धाव्या खूप खूप महत्वाच्या आहेत. संघाच्या कधी हिताच्या नसतात मित्रांनो. स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल, आणि चांगली गोलंदाजी जेव्हाच होते जेव्हा तुम्ही धावा कमी खर्च करताय. वेलकम प्रदीप पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. अप्रतिम चेंडू. ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी अंदाधुंदी फटका. अंदाधुंदी बॅट फिरवली होती. पूर्ण बीट झाला फलंदाज. बाकी काम यष्टी चौक बजावतोय. निर्धाव चेंडू. इनिंग मधला शेवटचा चेंडू. धावा फलकावर आहेत 32. सुंदर अप्रतिम. बघा शफल झाला होता चेंडू पडण्या अगोदर. अगदी अचूकतेची गोलंदाजी आणि अतिशय हुशारीने फेकलेला चेंडू. पूर्ण बीट केला फलंदाजानं. लागोपाठ 2 चेंडू या ठिकाणी निधाव टाकले. धावा मात्र इथे स्थिर राहिल्या त्या 32, आणि 33 धावेचं आव्हान ठेवलंय ते सुजाता पिंपळा संघासमोर नटराज कारभाव संघानं. बघा यानंतर जी मॅच होणार आहे दोन्ही संघाच्या संघनायकांनी, चला लवकर. बादशाह 11 पिंपलघर आणि कान्हाई पाये दोन्ही संघाच्या संघनायकांनी चला. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. मी जयवंत पाटील आपणास विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊन या दोन्ही संघाचं नाणेफेक करून घ्यायचं आहे. संतोष पाटील
टॉस संपन्न झालेले आहे. पाहतोय नाणेफेकीचा कौल. पाये संघ कर्णधाराने टॉस जिंकलेले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तत्पूर्वी श्री कान्हाई माता पाये संघ कर्णधार आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. 33 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. दुसऱ्या फेरीतीला पहिला सामना सुजाता पिंपलास आणि नटराज खारबाव या दोन संघांमधील लढत. नुकतीच जी यशस्वी दमन स्पर्धा संपन्न झाली त्यामधील चॅम्पियन संघ होता नटराज खारबाव. तर जी पहिली चाचणी स्पर्धा संपन्न झाली होती गुंदवलीच्या ग्राउंडवर तो चषक पटकावला होता सुजाता स्पोर्ट्स पिंपलास या संघाने. म्हणजे दोन चॅम्पियन संघांमधील ही लढत आपण पाहतोय. जबरदस्त ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. श्री जरीमरी क्रिकेट संघ आलिमघर मास्टर 40+ आयोजित श्री जरीमरी चषक 2023 या स्पर्धेचा आजचा ग्रँड फिनाले डे अंतिम दिवस. पहिल्या दिवसावर आपण जर नजर टाकली तर जरीमरी माता आलिमघर या संघाने उपांत्य फेरीमध्ये धडक मारलेली आहे. दुसऱ्या दिवसावर आपण जर नजर टाकली तर अंतिम फेरीत प्रवेश केला होता कालच्या दिवसामधून रॅडिकल ठाकराचा पाडा या संघाने. आज मात्र या स्पर्धेचा समारोप होईल आणि चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच एंटर करायची आहे. अजिंक्यपद जेते पदाला कोणती टीम गवसणी घालणार, कोणत्या गावात सेलिब्रेशन गुलालाची उधळण होईल याचं उत्तर आपल्याला संध्याकाळी मिळेल. अगदी बरोबर प्रल्हाद पाटील. आज वर्ष 2023चा शेवटचा दिवस आहे 31 आणि निश्चितच डबल धमाका आज निश्चितच बघायला मिळेल. जो जिंकेल तो मात्र गावामध्ये सेलिब्रेशन निश्चितच करणार. आज मात्र जबरदस्त निश्चितच जंगी पार्ट्या देखील होतील. बॅकफुट जाऊन पंच केलेल्या चेंडूला चेंडू कव्हर बाउंड्री सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. पहिल्या चेंडूवर दणदणी चौकार. पहिल्या चेंडूवर प्रभाकरच्या बॅट मधून एक दणदणीत चौकार आलेला आहे. चौकारणीशी खातं गोलतोय. धावसंख्येला सुरुवात केलेली आहे. या 4 धावसंख्येनिशी शिवाजी तयार. पुल केलेल्या चेंडूला मात्र निश्चितच स्क्वेअर लेग सीमारेषेकडे पाठवण्याचा प्रयत्न, पण प्रशांत जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळते. सीमारेषेवर 2 धावा पूर्ण करते प्रभाकर. चांगली सुरुवात पाहतोय. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा पूर्ण करताना प्रभाकर टीमचा कॅप्टन. धावसंख्या वाढते. धावफलक 6. शिवाजी पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर झेल सुटलेला आहे. मिडॉपला कॅच ड्रॉप जीवनदान. जरीमरी आलिमघर संघाचे एक माजी क्रिकेटपटू विजय पंढरी पाटील यांचं शुभ आगमन झाले. त्यांना विनंती करतो आपण कुठं प्रेक्षकांमध्ये असाल तर मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत. चेंडूला आडव्या बॅटने खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचं प्रॉपर कनेक्शन तिथे झालेलं नाही. चेंडू जातो डॉट. दुसरा चेंडू लगातारचा डॉट बॉल बघायला मिळतोय. पुन्हा एकदा शिवाजी सज्ज होतोय. कट केलेल्या बॅकफुट जाऊन क्षेत्ररक्षण जबरदस्त बघायला मिळते रमाकांत द्वारा, पण एक धाव रोखू शकत नाही. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरकताना धावफलकावर 7 धावा.
8.25 ची सरासरी राखावी लागेल प्रति षटकामागे विजय मिळवायचा असेल तर. फक्त हलक्यात खेळलेल्या लेटकटचा पटका स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक दक्ष जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते. ऑफ साइडला फक्त एकच धाव मिळेल आणि अशा प्रकारे पाहतो आपण पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 8 आस्किंग रन रेटला शशी मात्रे पहिल्या षटकामध्ये स्पर्श केलेला आहे. कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही. एक प्लस पॉइंट आहे. खेळतोय प्रभाकर एक चौकारच्या साह्याने वैयक्तिक 7 धावांवर त्याला चांगली साथ देतोय. विनेश वैयक्तिक 1 धावेवर खेळतोय. प्रेक्षकांच्या माहितीकरिता मैदानाच्या आतमध्ये 2 दिग्गज संघांमधील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना नटराज खारबाव आणि त्यांच्या विरोधात खेळताना पाहतोय सुजाता पिंपलास. संदीप दुसऱ्या षटकासाठी सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर सामोरं जाईल बॅटर विनेश. संदीप तयार. चेंडू मात्र बघूया लॉफ्ट गेले. क्षेत्ररक्षक झेल सोडतोय. लॉंग ऑफ सीमारेषेवर चूक झाली तिथे. चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. कॅच ड्रॉप. विनेशला 2 धावा निश्चितच मिळालेल्या आहेत. नामी संधी चालून आली होती. गडी बाद मात्र होता होता वाचलेला आहे. दुसरा जीवनदान आतापर्यंत मिळालेला आहे. या अगोदर प्रभाकरला एक जीवनदान दिला. आता जीवनदान विनेशला देखील मिळालेला आहे. पुन्हा एकदा संदीप. स्लोवर वन. चेंडूची लाईन लवकर पिक केली आणि चेंडूला फेकून दिलेले आहे. वाईड इज लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. तडाखा धमाका षटकार. नाही प्रॉपर टायमिंग. चेंडू आणि बॅटचं मिलाप झाले त्यावर मोहर लागली होती. स्वीट व्हॉइस स्वीट साऊंड आला आणि चेंडूला फेकून दिला. वाईड लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. वन्स अगेन पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक भालचंद्र. चूक होणार नाही. वेल जज कॅच. पहिला फलंदाज बाद होते विनेश. गडी मात्र बाद झालेला आहे सुजाता पिंपळाच्या संघाचा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना सागर क्रमांक 3 वर खेळण्यासाठी. 16 धावांची भागीदारी झाली होती. एक महत्वपूर्ण भागीदारी मैदानाच्या आतमध्ये 2 सलामीवीरांमध्ये निश्चितच बघायला मिळाली. सरते शेवटी भागीदारी फोडण्यामध्ये यश आलेले आहे. गोलंदाज संदीपने आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे. 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. 3 चेंडू बाकी आहेत दुसऱ्या षटकातील. धावसंख्या 16. 33 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतोय सुजाता पिंपलास. 17 धावांची अजून आवश्यकता. जवळजवळ निम्मा पल्ला पार केलेला. अर्धा टप्पा हा पूर्ण केलेला आहे. 15 चेंडूंमध्ये 17 धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. संदीप तयार. बॉलिंग मार्कवर सामोरं जाईल न्यू बॅटर सागर. चांगला फटका. फ्लिक केलेल्या चेंडूला. चेंडू झाला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दक्ष. प्रोटेक्शन आहे तिथे. जबरदस्त बिल्डिंग. जबरदस्त थ्रो देखील आला. फक्त एकच धाव मिळेल सागरला. सागर ऑफ द मार्क. धावसंख्या पुढे सरकताना धावफलक 17 धावा. 16 धावांची अजून आवश्यकता येणाऱ्या 14 चेंडूंमध्ये. संदीप पुन्हा एकदा सज्ज होतोय. द्विधा मनस्थितीमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. रन आणि फ्लाइट देखील तिथे बघायला मिळाली. पूर्णपणे निश्चितच तिथे संधी होती असं वाटते. हलकासा बॅट आणि बॉलचा स्पर्श झाला होता. कॅच मात्र तिथे पकडता आली नव्हती. 18 धावा धावफलकावर. प्रभाकरला पुन्हा एकदा एक मी तर म्हणेन जीवनदान प्राप्त झालेलं आहे असंच म्हणावं लागेल. संदीप सज्ज होताना
कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनला, फक्त एकच धाव मिळेल सागरला. सिंगलने धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. आफ्टर 2 ओव्हर 19 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 19 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकाकड्याच्या मोबदल्यात. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. सोपं समीकरण आहे. इथून आता जादुई गोलंदाजी करावी लागेल नटराज खारबाव संघाला. या सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल तर, पुनरागमन न करायचं असेल तर आता चांगली गोलंदाजी, टिचून गोलंदाजी करावी लागेल आणि चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. या उलट मी तर म्हणेन 12 चेंडूंमध्ये 14 धावा एक सोपं समीकरण आहे. पण अशा प्रकारचे जेव्हा इक्वेशन असतात तेव्हा मात्र मी तर म्हणेन काही संघ निखरताना पाहतो तर काही बिखरताना आपण बघितलेले आहेत. 7च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील. पेनल्टीमेट ओव्हर असेल या सामन्यातील. बालचंद्र सज्ज होईल बॉलिंग मार्कवर, राईट आर्म ऑन द विकेट. पाहतोय एज अँड गॉन. खेळी संपुष्टात सागर याची. भन्नाट वेग होता चेंडूवर आणि बॅट आणि बॉलचा स्पर्श झाला आणि यष्टीरक्षक दक्ष होता यष्ट्यांच्या मागे. शिवाजी याने कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही. सागरचा झेल टिपलेला आहे यष्ट्यांच्या मागे. तर अशा प्रकारे धक्का क्रमांक 2, धावसंख्या स्थिर आहे धावपलकावर 19. आता येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 14 धावा. काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये या दोन भलाढ्य संघांमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळते. न्यू बॅटर संजय मैदानाच्या आतमध्ये जाताना. ऐतिहासिक ग्राउंड आहे, स्वर्गीय किशोर आर पाटील क्रीडानगरी हायवे दिवेच्या ग्राउंडवर हा क्रिकेटचा घमासान आपण पाहतोय. श्री जरीमरी चषक 2023 अंतिम शेवटचा दिवस या स्पर्धेचा, ग्रँड फिनाले डे. बालचंद्र तयार. शेवटच्या मोमेंट्सला फक्त हलक्याने दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू मात्र दन 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 करत मैदानाला गुदगुल्या करत चाललाय. सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौका. दहा चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. डॉट बॉल गेल्यानंतर सामना झुकताना पाहतोय नटराज खारबाव संघाकडे. विकेट पडल्यानंतर या संघाकडे सामना झुकताना पाहतोय. चौकार दुहेरी धावा पूर्ण केल्यानंतर सामना झुकताना पाहतोय पिंपळा संघाकडे. लॉफ्ट केलेला आहे क्षेत्ररक्षक भूपेंद्र दक्ष. लॉंग ऑन सीमारेषर, चांगला झेल. फलंदाजाचा संपला खेळ. फटक्यामध्ये मात्र निश्चितच एलिव्हेशन मिळालं नव्हतं आणि उभा असलेला लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक भूपेंद्र याने कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही. वेल जज कॅच. संजयच्या खेळीचा अंत होतोय. अजून एक धक्का लागलेला आहे. धावसंख्या धावपलकावर कायम आहे ती 23. 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. इक्वेशन थोडस चेंज झालेलं आहे. यानंतर देखील प्रेक्षकांना दुसऱ्या फेरीतील अजून एक दर्जेदार सामना बघायला मिळेल. श्री कान्हाई माता पाय वर्सेस बादशाह एलम पिंपळघर अशी ती फाईट प्रेक्षकांना बघायला मिळेल. न्यू बॅटर भीम मैदानाच्या आतमध्ये जाताना 9 चेंडू आणि धावांची आवश्यकता असेल 10. पण अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाही. क्रिकेट खेळच असं आहे, शेवटचा चेंडू आणि शेवटची धाव जोपर्यंत पूर्ण होत नाही, होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. तसंही क्रिकेट खेळामध्ये सामना कोण जिंकणार, पिंपलास की खारबाव, अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. बालचंद्र खूप चांगली गोलंदाजी करते. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर चौकार, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मात्र विकेट कमबॅक करून देतोय. 9 चेंडू 10 धावांची आवश्यकता. चेंडू बॅटची कडा घेऊन फोर्थ स्लिप मध्ये गेला होता. गचाल क्षेत्ररक्षण, 1 पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते. 2 पूर्ण केल्या, तिसरी मिळेल का
तिसरीच्या शोधामध्ये होते दोन्ही फलंदाज. फक्त 2च धावांवर संतुष्ट भीम. धावसंख्या 2 ने आता पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 25 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. 8 चेंडू 8 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर 1 धाव असं गणित पाहतो आपण. 8 चेंडूंमध्ये आता 8 धावा पूर्ण कराव्या लागतील. फिल्डिंग मध्ये बदल केला जाते, परिवर्तन केलं जाते फिल्डिंग मध्ये. सिंगल वाचवण्यासाठी 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये आपल्याला बघायला मिळतात. 8 चेंडू 8 धावांची आवश्यकता. चेंडू मात्र बघूया लॉफ्ट केलेल्या हवेमध्ये आहे चेंडू. क्षेत्ररक्षक भूपेंद्र एका हाताने झेल घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती, शर्तीचे प्रयत्न केले होते, पण चेंडू हातामधून निसटला. मिडॉनला अगदी लॉंग ऑन वरून झेपावला होता. मिडॉनला आला होता. धावता झेल टिपण्याचा जबरदस्त ऍथलेटिक प्रयत्न तिथे केला होता, अयशस्वी. 2 धावा पूर्ण करताना भीम. आता येणारे चेंडू असतील 7 धावांची आवश्यकता असेल. 7 चेंडू 6 धावांची आवश्यकता. भीमने आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना केलेला आहे. तो 4 धावांवर खेळतोय. हे महत्वपूर्ण योगदान या महत्वाच्या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा भालचंद्र. चेंडू मात्र पाहतोय अनपेक्षित जरूर उचली घेतली होती, फक्त हलक्यात आणि दिशा दिली आहे चेंडूला. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू त्याला स्क्वेअरिश थर्डमॅनला, पण जीवाचं रान केलेलं आहे तिथे. क्षेत्ररक्षकाने चेंडूला मात्र थांबवलेलं आहे. 3री धाव पूर्ण केलेली आहे तिथे भीमेने. 1 धाव सेव्ह केलेली आहे. क्षेत्ररक्षकाची प्रशंसा करावी लागेल. 3 धावसंख्येच्या मदतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 30. आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये 6 चेंडू शिल्लक आहेत. 3 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र निश्चितच थोडस पारड जड होताना पाहतो आपण. सुजाता पिंपळा संघाचा विचार केला तर एक मजबूत स्थितीमध्ये असंच म्हणावं लागेल. इथून मिराकल जादुई कामगिरी करावी लागेल, जादुई गोलंदाजी करावी लागेल नटराज खारबाव संघाला. पुन्हा एकदा ह्या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर. पण खेळपट्टीवर भीम आणि फलंदाज प्रभाकर यांचा चांगला जम बसलेला आहे. शेवटचा अंतिम षटक कोण घेऊन येते ते बघायचंय. चला जास्त वेळ घेऊ नका मैदानाच्या आतमध्ये प्लीज, कारण या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आहे. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करा. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. रमाकांत सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर. रमाकांत एक जादुई गोलंदाज आहे, त्याला जादू दाखवावी लागेल. जादू क्रिकेटमध्ये नेहमी होत नसते, कधी कधी होत असते, पण त्याने अशा प्रकारच्या मॅचेस बऱ्याचशा वेळेला आपल्या संघाला जिंकून दिलेले आहेत. पण त्या स्पर्धा वेगळ्या होत्या, ही स्पर्धा वेगळी आहे. प्रत्येक दिवस रविवार नसतो. तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर टीम ऑफ स्पिरिट, सांघिक कामगिरी खूप महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये. तुमची जी टीम स्क्वॅड, तुमचे जे 11 खेळाडू आहेत, सर्वच खेळाडूंकडून एक चांगला खेळ होणे खूप गरजेचं असते क्रिकेटमध्ये. तिथे फलंदाज पूर्णपणे बीट झालेला आहे. चेंडू जाते डॉट. 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. एकाला जिंकायचं आहे, दुसऱ्याला हार पत्करायची नाही. रमाकांत सज्ज बॉलिंग मार्कवर. स्लोवर 1 धीम्या गतीने चेंडू टाकला होता. 5वा चेंडू होता. 1 धाव निश्चित त्यावर भीम पूर्ण करतोय. सिंगलने धावसंख्या पुढे सरकताना आता येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 4 चेंडू 2 धावा असं बॉल टू रन इक्वेशन आता शिल्लक राहिलेलं आहे या सामन्यामध्ये. चेंडू मात्र पडल्यानंतर फ्लाइट दिली होती, टर्न देखील बघायला मिळते. चेंडू जातो डॉट. चांगली गोलंदाजी. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असेल. 3 चेंडू 2 धावा. सामना अतिशय इंटरेस्टिंग रोमांचक स्थितीमध्ये पाहतोय.
पुन्हा एकदा रमाकांत पुढे येऊन स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र निश्चितच अंगावर आदळला आणि पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. स्कोर आर लेवल. आता शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. विजयासाठी कंपल्सरी चेजिंग, 1 धाव पूर्ण करावे लागेल. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. बघा 33 धावांचं लक्ष असताना देखील नटराज खारबाव संघ एक लढवय्या खेळाडू आहे आणि लवकर हार न मानणारा संघ आहे. जबरदस्त फाईट देताना शेवटचे 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता आहे इथून विजय मिळवण्यासाठी सुजाता स्पोर्ट्स पिंपळाच्या संघाला. अक्षरशः घाम घालावा लागत आहे मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी सुजाता पिंपळास या संघाला. असं वाटलं होतं की सहज विजय संपादन करणार, पण शेवटच्या षटकापर्यंत सामना प्रेक्षकांना एक रोमांचक स्थितीमध्ये बघायला मिळते. चला वेळ कमी घ्या मित्रांनो. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. फिल्डिंग अगदी शेजारी वाढलेले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये अशा प्रकारची फिल्डिंग आपल्याला बघायला मिळत असते.